राऊतसाहेब, जशी शरद पवारांच्या पक्षात अस्वस्थता आहे, तसं म्हटलं जातं आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्येही अस्वस्थता आहे. कसली विशेषतः अस्वस्थता? काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये यासाठी, कारण भाजपच्या नेत्यांकडून दावे आहेत की काही महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. बघा, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा आहे. पैसा नाही, काळा पैसा, ब्लॅक मनी, लुटलेला पैसा आहे. त्यांच्याकडे पोलीस, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा यंत्रणा आहेत. त्याच्यामुळे ते अशा प्रकारचे दावे करू शकतात. या यंत्रणा जर आमच्याकडे असत्या तर अख्खा भाजप आम्ही 15 मिनिटात खाली केला असता. काय, या यंत्रणा जर आमच्या हातामध्ये असत्या ना, तर इतकंच कशाला, बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, निकालाची मतमोजणी सुरू होताच अर्धे भाजपवाले देश सोडून पळून गेलेले असतील, मोठे मोठे नेते. तर या गोष्टी आम्हाला सांगू नका. माझ्यासारखा माणूस आहे ना, कोणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही सगळं भोगून पक्षामध्ये तुरुंगवास भोगले, मारामाऱ्या केल्या, सगळं रक्त सांडलंय, रक्त पाहिलंय. आता आम्ही सभ्य झालेलो आहोत. जोपर्यंत सभ्य आहोत तोपर्यंत आम्ही सभ्यतेनं राहू. महाराष्ट्राच्या मुळावर याचा प्रयत्न करा. तर पुन्हा 105 हुतात्मे देण्याची तयारी फक्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये आहे. आणि त्या 105 हुतात्म्यातला पहिला हुतात्मा संजय राऊत असेल महाराष्ट्रासाठी.